आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। संध्याकाळी मोटरसायकल येतो म्हणून आणि 10 वाजता घटना घडली। जो घातपात झालेला आहे त्याची उच्चस्तरीय समिती चौकशी व्हावी हीच आम्हा गावकऱ्यातर्फे आम्ही कलेक्टरच्या माध्यमातून शासनाला विनंती करणार आहोत। जे कोणी याच्या दोषी सापडतील त्यांच्यावर कार्यवाही व्हायची आणि या कुटुंबाला काहीतरी पुनर्वसन व्हावं असं ते आज मुलं आहेत, त्यांची पत्नी आहे, यांना शासनानं काहीतरी केलं। आता शासकीय नोकरीवर असल्यामुळे त्यांना मदत करावी आणि याला अन्यायाला वाचा फोडावी। ज्या शालीनं सत्कार झाला त्याच शालीनं गळफास लावला। टोकाचं पाऊल उचलणारा दुसरा तिसरा कुणी नसून सहाय्यक सरकारी वकील आहे। बीड जिल्ह्यातल्या वडवणी गावात ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली। नेमकं काय झालं सविस्तर समजून घेऊया। नमस्कार, मी संदीप, तुम्ही पाहत आहात सकाळ। आपण आता स्क्रीनवर पाहत आहात ते आहेत ॲड VL चंदेल यांचं कुटुंब, ज्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांनी घरातील एक कर्ता पुरुष गमावला आहे। बुधवारी म्हणजेच 20 ऑगस्टच्या सकाळी VL चंदेल यांनी सकाळी 10च्या सुमारास स्वतःचं जीवन संपवलं। तरी त्यांच्या आत्महत्येमागचं कारण नेमकं समजू शकलं नाही। VL चंदेल हे वडवणी येथील न्यायालयात कार्यरत सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यरत होते। जानेवारी 2025 मध्येच म्हणजे 8 महिन्यापूर्वीच ते वडवणी येथील न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील म्हणून रुजू झाले होते। नेहमीप्रमाणे ते न्यायालयीन कामकाजासाठी आपल्या कार्यालयात दाखल झाले। वडिलांनी सांगूनही गेले की कोर्ट संपलं की घरी येतो, पण ते परतलेच नाहीत। तरी त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी चंदेल यांच्या मुलानं आणि त्यांच्या वडिलांनी केली आहे। त्यानुसार चौकशी व्हावी आणि उच्च पातळीवर CBI चौकशी व्हावी, या प्रकरणाचा खुलासा व्हावा एवढीच मागणी। संध्याकाळी मोटरसायकल येतो म्हणून आणि 10 वाजता घटना घडली। तर फोन आला, त्याच्यावरून आम्हाला समजलं की आता हे दुःखद घटना, CBI चौकशी करायची। पोलिसांना पंचनाम्यादरम्यान चंदेल यांच्या खिशात चिठ्ठी सापडली। तेथील अन्य काही वस्तूही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत। त्यात काय लिहिले आहे याबाबत नंतर चौकशीत सांगितले जाईल। चौकशी अंती कारणही पुढे येईल असे वडवणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक वर्षा होगाडे यांनी सांगितले। तर तिकडे पोलिसांवर दबाव असल्याचा संशय मुलानं बोलून दाखवला आहे। नाही, पोलिसांनी नाही सांगितलेलं त्या चिठ्ठीचा उल्लेख काय लिहिले, काय या नोट मध्ये काही उल्लेख नाही केलेला। पोलिसांनी खिशामध्ये सुसाईड नोट सापडली, नोट आहे असं एवढंच पोलिसांनी सांगितलेलं। या व्यतिरिक्त काही नाही सांगितलं। त्यांच्या बोलण्यामधून दिसून येत होता की दबाव होता काही। त्या चिठ्ठीत नेमका काय उल्लेख आहे तो आम्हाला माहिती नाही, परंतु जे कुणी यात दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी चंदेल कुटुंबियांनी केली आहे। आता कुटुंबियांच्या मागणीमुळे या प्रकरणाला वेगळाच ट्विस्ट आला आहे। वडवणी पोलिसांनी ही चिठ्ठी मिळाल्याचा दुजोरा दिला आहे, मात्र चिठ्ठी संदर्भात आताच माहिती देता येणार नाही असे म्हटल्याने चंदेल यांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं आहे। चंदेल हे स्वभावाने अतिशय चांगले आणि मनमिळाऊ होते। ते असे काही करणार नाहीत, त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव होता असे त्यांच्या बोलण्यावरून वाटत होते। त्यामुळे सरकारकडून या प्रकरणी CID चौकशी करण्यात यावी, तसेच त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। त्यामुळे आता सरकारी वकिलाच्या मृत्यूला जबाबदार कोण याचा पोलीस छडा लावतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।